ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಪರಂಪರೆ, ಸಂಪ್ರದಾಯಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆಯನ್ನು ನೀಡುತ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸುವ ಒಂದು ಸಣ್ಣ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷಣವನ್ನು ಮಾಡಲು ನಮ್ಮ 5ನೇ ತರಗತಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯು ಬರುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನು ಪ್ರೀತಿಯ ಚಪ್ಪಾಳೆಗಳೊಂದಿಗೆ ಸ್ವಾಗತಿಸೋಣ. हेलो ऋत्विका नमस्ते. अस्तु भवती कथमसि? अहं सम्यक् अस्मि. भवती कथमसि? अहमपि सम्यक् अस्मि. अस्तु एषा तव सखी वा? आम्, एषा मम सखी सिन्धु. भवती कथमसि? अहम् अपि सम्यक् अस्मि. अस्तु भव्या, भवती अधुना कुत्र पठति? अहं निसर्गविद्यानिकेतन पाठशालायां पठामि. भवती कुत्र पठति? अहम् अपि निसर्गविद्यानिकेतन पाठशालायां पठामि. निसर्गविद्यानिकेतन पाठशाला वा? का सा पाठशाला कुत्र अस्ति? सा पाठशाला बेङ्गलूरुनगरे सिडेगहल्ली समीपे एव अस्ति. ओ अस्तु अस्तु. भव्या, तव पाठशालायाः अपूर्वता वदत. अस्माकं पाठशालायां देशभक्ति, सङ्गीतं, संस्कृतं, सम्प्रदायः, भारतीयसंस्कृति, परम्परा, नीतिपाठाः, मौल्याः च इत्येषाम् अधिकप्राधान्यम् अस्ति. हे, भवती जानाति वा? अस्माकं पाठशालायां संस्कृतकक्षायां संस्कृते एव सम्भाषणं कुर्मः. ओ भाग्यमेव. अस्तु, वयं पानीपूरी नाम जलपूरिकां खादिष्यामः वा? हे न भगिनि. किमर्थम्? अस्माकं पाठशालायां जङ्क् फुड्स् न खादामः, केवलं सात्विक आहारमेव खादामः. ओ अस्तु. भव्या, तव पाठशालायाः इतोपि विशेषाण वदत. अस्माकं पाठशालायां गानं, श्लोकं, पूजां च प्रतिदिनम् अभ्यासं कुर्मः. सिन्धु, अस्तु. तव पाठशालायां लौकिकविद्याः अपि सन्ति वा? आम् ऋत्विका, अस्माकं पाठशालायां लौकिकविद्याः अपि सन्ति. अस्तु, वयं गृहं गत्वा भोजनं खादिष्यामः वा? आम्, गच्छामः गच्छामः. माता माता, पश्यतु, मम सख्यौ आगतव्यौ. स्वागतं. भवत्यो कथं स्तः? आवां सम्यक् स्तः. माता, जानति वा? एते निसर्गविद्यानिकेतन पाठशालायां पठतः. अहमपि तत्रैव पठितुम् इच्छामि. ओ अस्तु, उपविशतु उपविशतु. अस्तु, इदानीं भोजनं खादिष्यामः वा? ॐ अन्नपूर्णे सदा पूर्णे शङ्करा प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यं सिद्ध्यर्थं विदिशान्तेहि च पार्वती. हे, किं गायतः? अस्माकं पाठशालायां वयं प्रतिदिनं भोजनसमये एतत् श्लोकं गायामः. ओ अस्तु, खादतु. माता, किञ्चित् व्यजनम् आवश्यकम्. मह्यमपि माता. माता, किञ्चित् क्वथितम् आवश्यकम्. अस्तु, पर्याप्तम्. माता, व्यञ्जनं क्वथितं च अतिमधुरं स्तः. स्वागतम्. अस्तु भगिनी, समयः अभूत्, वयं गच्छामः. अस्तु, राम राम. भव्या, पश्यतु. वदतु सिन्धु. प्रारम्भे एषा अलौ इति उक्तवती, अधुना राम राम इति उक्तवती. सम्यक् परिवर्तनं खलु? सत्यं सत्यम्. अस्तु, पुनर्मिलामः. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. ಧನ್ಯವಾದः. ಶಾಲೆಯಲ್ಲಿ 25ನೇ ವರ್ಷದ ಬೆಳ್ಳಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಿದೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಕಾಲಮಾನದಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ ಸದಾಚಾರ ಸಂಸ್ಕಾರಗಳನ್ನು ನೀಡುವುದು ಅವಶ್ಯಕ. ಇದರ ಮಹತ್ವವನ್ನು ಪುಟ್ಟದಾದ ಕಥಾರೂಪಕದ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳು.